माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील नगरसेविका अर्चना पाटील आहेत आणि त्यांचे पती तुषार पाटील हे त्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत। अर्चना पाटील यांच्या बदनामीचा प्रयत्न होतोय अशी तक्रार त्यांनी माझ्या पाठीमागे जे पोलीस आयुक्तालय आहे पुण्याचं तिथं दिलेली आहे आणि ही त्यांची बदनामी कोण करतंय तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। अर्चना ताई, कोण करतंय तुमची बदनामी आणि बदनामी म्हणजे नक्की काय प्रकार होतोय? जानेवारी महिन्याच्या एंडला म्हणजे लास्ट वीकमध्ये आपले झोन 3ची कमिशनर साहेबांनी बैठक बोलवली होती। त्यामध्ये सगळ्या नगरसेवकांची नवनिर्वाचित नगरसेवकांना बोलून ही बैठक होती। या बैठकीमध्ये आपल्या भागातले काही प्रॉब्लेम असतील प्रभागातले ते समस्या सांगायच्या होत्या। त्याच्यामध्ये माझ्या भागामध्ये सगळ्यात मोठा समस्या म्हणजे ड्रग्सची आहे, जी सगळ्यांना माहिती आहे की ड्रग्सचं मोठं रॅकेट हे माझ्या भागात हे केलं जातं। त्याच्यावरती मी पहिल्यांदा आवाज उठवला। या इतक्या वर्षामध्ये एकाही लोकप्रतिनिधींनी याच्यावरती आवाज उठवला नाही, तो मी उठवला। कारण या 13 वर्षाच्या मुलांना मी स्वतः उचलून व्यसनमुक्तीमध्ये टाकलेलं आहे। हे 9 ते 10 वर्ष मी काम करत आलेली आहे। पहिल्यांदाच कमिशनर साहेब एवढ्या मी मीटिंग बोललेली, त्यामुळे मी हे मुद्दे मांडले। त्याचबरोबर माझ्या भागामध्ये अशाच छोट्या छोट्या जे कानाकोपऱ्या जागा असतील किंवा बंद गाड्या थांबण्याचं प्रमाण खूप आहे। इथे बाहेरच्या मुलींना घेऊन वेश्या व्यवसाय चालतो, ह्याच्यावरती मी हे मांडली। ह्याच्यानंतर माझ्या ह्याच्यानंतर ॲक्शन झाली, CP साहेबांनी ॲक्शन केली, ड्रग्सचा धंदा बऱ्याचपैकी बंद झाला। याच्यानंतर माझ्याच भागातले नगरसेविका, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका आणि त्यांची सगळी फॅमिली म्हणजे तिचे वडील असतील, तिचे 2 भाऊ असतील, या सगळ्यांनी जे त्या ठिकठिकाणी बैठका वस्त्यांमध्ये घेतल्या आणि माझ्या नावाची बदनामी केली। कशा प्रकारे बदनामी केली तर जो शब्द मी वापरलेला की या बाहेरून मुली आणतात आणि वेश्या व्यवसाय केला जातो, तर तो शब्द फिरून आपल्या बायका वेश्या व्यवसाय करतात म्हणजे माझ्या भागात राहणाऱ्या, असा शब्दाचं फिरून त्या प्रकारे माझा एक वाईटरित्या प्रचार केला आणि महिलांना भडकवण्याचं काम त्यांनी केलं। या भागामध्ये गेले 10 वर्ष मी काम करते। ती मुलगी आत्ता दुसरी नगरसेविका, ती आत्ता निवडून आलेली नगरसेविका आहे। 10 वर्षामध्ये मला भागातल्या एकाही महिलेनी सांगावं की मी साधं त्यांच्याशी बोलताना सुद्धा माझ्याकडून 19-20 झालं असेल। तुमच्या सोबतच निवडून आल्यात प्रभागामध्ये? सोबतच निवडून आलेले आहे, एकत्रच निवडून आले? एकत्रच निवडून आले। मृणाल कांबळे। तुमचं म्हणणं आहे की तुम्ही एक वाक्य बोललात ते मॉर्फ करण्यात आला, व्हिडिओ तो त्यांच्याकडून आलं, वस्तीतल्या महिला असं ते हायलाईट करून महिलांना ते डोक्यात घुसवण्यात आलं की महिलांनाच मी म्हटले, पण मी बाहेरून आले मुली आणतात हा शब्द स्पष्ट वापरलेला होता आणि त्याचं रेकॉर्डिंग कमिशनर साहेबांच्याकडे पण आहे। आता तुम्ही काय तक्रार? आता मी त्यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे की ही जी सगळी यंत्रणा माझ्या अगेन्स्ट काम करते। ह्याच्यामध्ये अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे माझ्या भागामध्ये एक मोहिनी मोहिते नावाची पत्रकार आहे, तिचं यूट्यूब चॅनल आहे आणि इन्स्टावरती ती बातम्या हे करते। तीही कंटिन्युअसली या ह्याच्यामध्ये सामील आहे आणि तीही या बदनामीचा एक भाग आहे। ती बऱ्याच महिलांना घेऊन आली परवा आणि त्या महिलांना तिने बोलायला भाग म्हणवणारी महिला आहे, तिनेही तुमची तिने या महिलांना बोलवण्यास भाग पाडलं की मी असं तिने त्या महिलांच्या मनात पसरवलं आणि त्या महिलांना माझ्या विरुद्ध वाईट बोलण्यास भाग पाडलं, असा आरोप तिच्यावरती मी करते। तिचीही कंप्लेंट मी ह्याच्यात दिली आणि ज्या कुणाची मी नावं घेतलीत म्हणजे ती नगरसेविका असेल, तिचे भाऊ असतील, वडील असतील, या सगळ्यांवरती गुन्हे आहेत आणि तुम्ही या ह्याच्यामध्ये गुन्ह्यांचा रेकॉर्ड तुमची मागणी काय, कोणता गुन्हा दाखल? मी एक महिला म्हणून जर झोपडपट्टी भागात काम करते तर जर CP साहेबांनी आम्हाला, तुम्ही एक CP साहेबांचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये त्यांनी आवाहन केलेलं होतं की नगरसेवकांनी आम्हाला मदत करा। जर मी मदत करते तर पोलीस खात्याची जबाबदारी एक महिला म्हणून माझी रक्षा करणं आणि मला संरक्षण देणं। या सगळ्या महिला ह्यांच्याकडून तिने बोलून घेतलं आणि त्यांच्या मनात भिरवलं की बसवलं की मी ह्यांनाच म्हटले, पण हे मी बोललेले नव्हते, हे त्या रेकॉर्डमध्ये तुम्हाला सांगण्यात आलं। आता आम्हाला गटराच्या कामासाठी नेलते, काम बंद पडलं म्हणून नेले आणि मग मोरं जाऊन हे बातमी ऐकली का ताईंची आम्ही, मग आम्हाला ते बोलायला भाग पाडले की आमच्या चिता निवडून आले आणि आमच्यावर चिताडे उडावतात, हे एवढे बोलायला लावले होते बघा। आणि गटराच्या कामासाठी काम यांच्यावरती आरोप करण्यासाठी तर ते आम्हाला ते बोलायला कोणी करायला मोहिनी हा
मोहिनी मोहिते. आता तुमचं मागणी आहे की तुम्ही गुन्हा काय दाखल करण्याची मागणी केली? मला असं म्हणायचं आहे की जर एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून एवढ्या मोठ्या भारतीय जनता पक्षाची प्रतिनिधी म्हणून मी गेले 10 वर्ष काम करते, तर मला कुठेतरी इथं संरक्षण मिळावं आणि असे जे चुकीच्या पद्धतीनं माझा प्रचार केला जातोय, प्रसार केला जातोय आणि जे व्यक्तिगतरित्या माझी एक बदनामी होती, माझ्या कुठेतरी अस्मितेचा प्रश्न आहे हा, म्हणून पोलिसांनी ह्यांच्यावरती हे जे गुन्हेगार आहेत ह्यांना गुन्हेगार म्हणजे काय गुन्हे? ह्यांच्यावरती गुन्हे आहेत बघा, भरपूर केसेस आहेत. मी त्याचं रेकॉर्ड्स मृणाल कांबळेच्या वडिलांवरती, त्यांच्या भावावरती, दोन्ही भावांवरती, सगळ्यांवरती गुन्हे आहेत. त्याचं सगळं रेकॉर्ड मी दिलेलं आहे. आणि आता सीपी साहेबांना मी ते सांगितलं, असे गुन्हेगार जर महिलांच्या नावाची बदनामी करत असतील तर किती महिला सुरक्षित आहेत? जर मी लोकप्रतिनिधी म्हणून सुरक्षित तिकीट आहे, तर देताना- सामान्य महिला काय आहेत? पण यांना तिकीट देताना पक्षाने विचार करायला पाहिजे होता ना. 100% करायला हवं होतं, 100% करायला हवं होतं. म्हणजे पण यांना तिकीट देताना पक्षाने आधी विचार करायला पाहिजे होता. आता हा नक्कीच वाटतं, पण हा आता माझ्या हातातला प्रश्न आहे, हा वरिष्ठांचा. आता पुढचा प्रश्न, तुषारजी, हा सगळा प्रश्न घेऊन तुम्ही पोलीस आयुक्तालयात आलेला आहात, पोलिसांकडे आलेला आहात. तुम्ही पक्षाच्या पातळीवरती हा प्रश्न मांडला? मी गेल्या जानेवारी महिन्यापासून हे प्रकार सुरू आहे. हा प्रकार का सुरू आहे त्याचा खोलात गेला तर अर्चना पाटील ही 2017ला 1200 मतांनी निवडून आले पहिल्यांदा, आणि आत्ता ह्याच आमच्या ज्या कॉस्मोपॉलिटन भागामध्ये जिथं मातंग समाज आहे, जिथं नवबुद्ध समाज आहे, जिथं मुस्लिम समाज आहे, या सर्व समाजातल्या घटकातनं 2026ला तिला 3780 मतांनी ते निवडून आले. आणि आमच्या बरोबरचे प्रतिनिधी एक 60 मतांनी आला आणि एक 200 मतांनी आला. जर मी मराठा समाजाचा आहे, हे जर दलित वस्तींमधनं जर आम्ही एवढ्या चांगल्या मताधिक्याने आम्ही निवडून येतो, हा कुठंतरी त्यांच्या मनात कुठंतरी खंत आहे. म्हणून आमच्यावर प्रत्येक वेळेला ॲट्रॉसिटीची भीती, जातीचं वळण, प्रत्येक वेळेला एक मराठा म्हणून आम्हाला या वस्तीमध्ये तुम्ही हे दाबलं. हे मी आमच्या केंद्रीय मंत्री मुरलीअण्णा मोहोळ यांच्याकडे पत्र पाठवलेलं आहे, आमदार सुनील भाऊंकडे पाठवलेलं आहे, माधुरीताईंकडे दिलेलं आहे, धीरज घाटेंकडे दिलेलं आहे, हेमंत रासनेंकडे दिलेलं आहे. आत्तापर्यंत माझ्याकडे 3 वेळा आम्ही हे कॉपी दिलेले आहे. परंतु आमच्या RS संघात पण आम्ही ही तक्रार दिली की आम्हाला प्रत्येक वेळेला जातीच्या राजकारणामध्ये खोटी माझ्यावर ॲट्रॉसिटी दाखल करून मला मागच्या 2 महिन्यापूर्वी आमचे आमदार असतील दोन्ही हेमंत रासने यांनी मला दिलगिरी व्यक्त करायला लावली या समाजाच्या समोर की बाबा मी काहीतरी चुकीचं काम केलं. समाज खूप मोठा आहे, पण मी मोठ्या मनाने ज्या जनतेने मला निवडून दिलं, ह्या जनतेच्या प्रेमापोटी मी चूक नसताना पण मी दिलगिरी व्यक्त केली. पण कुठंतरी आज कॅरेक्टरवर आलेलं आहे. महिला शहराध्यक्ष होऊन गेलेले आहेत. ह्या जर आज आपण बघताय देशामध्ये 33% महिलाचं आरक्षण तुम्ही आणताय, या आरक्षणाला जर भारतीय जनता पार्टीचे हे गुन्हेगार लोक जातीच्या वळणा करून आणि यांना जर पदं मिळाले त्याचा दुरुपयोग करून जर एखाद्या सामान्य आणि एका मराठा कुटुंबाला जर टार्गेट करत असताल, तर मलाही माझ्या मराठा समाजाच्या बांधण्याकडं जारांगणकडे असतील, आमच्या उदयन महाराजांकडे असेल, दाद मागायला लागेल. आमचाही मराठा महासंघ आहे, पण कुठंतरी आम्हाला तुम्ही याच्या आधी म्हणजे बाहेरच्या नेत्यांची नावं घेण्याआधी तुमच्या पक्षातले जे पुण्याचे कारभारी आहेत त्यांना पत्र लिहिलंय, पण त्यांनी काय केलं का नाही? त्यांनी अद्यापही पत्र लिहिलेले आहेत, त्यांच्याकडे ऑफिसमध्ये त्यांच्याकडे इन्व्हर्ट करून दिलेले आहेत. त्यांच्याकडं पोचलं नाही पोचलं मला नाही, माझ्याकडे सगळ्या पत्रांची ओसी आहे. आणि आज आमच्या डोक्यावरनं पाणी गेल्यामुळं आम्ही आज हे टोकाचं पाऊल उतरतोय. ह्याच्यात कुठंही पक्षाला बदनाम उद्देश नाही. आता आमची अशी मागणी आहे की हे जे नगरसेवक पद दिले पक्षाने, जसं तुम्ही एखादा संघाच्या विरोधात आता ज्या येरवडा 1 नंबर प्रभागात तुम्ही जे तिकीट दिलं आणि ते तिकीट नंतर मागं घ्यायला लावलं फक्त चुकीच्या भाषणामुळं, त्या पद्धतीचं लागू ह्या कांबळे बंधूंच्या ह्यांना भारतीय जनता पार्टीने करावं आणि त्यांचं नगरसेवक पद काढून घ्यावं. हे आमची मागणी आमच्या पक्षाकडे आणि CP साहेबांकडे आहे की बाबा महिला जर जी नगरसेविका सुरक्षित नसेल, तिच्या चारित्र्यावर जर तुम्ही गाळबोट लावून व्हिडिओ मॉर्फ करून जर तुम्ही जर बदनामी करत असेल सोशल मीडियाला, ती मोहिनी मोहिते नावाची जी खोटी पत्रकार आहे तिच्याकडे कुठलंही लायसन नाही आहे. पुण्यातल्या पत्रकारितेसाठी देखील हा सगळा कालखंड हा संवेदनशील आहे. पत्रकार म्हणवणारे जे आहेत मोहिनी मोहिते यांच्याकडे कुठलंही परमिशन नाहीये, प्रायव्हेट चॅनल आहे. त्या आज त्यांच्या फेसबुक इंस्टावर तुम्ही जावं, फक्त आमची बदनामी. आपण विषय घेऊ. तुम्ही एकत्रित प्रचार कसा केला मग? इतके जर तुमच्यामध्ये प्रचार करताना पक्षाचं एक बाइंडिंग असतं. पक्ष म्हणून आपण काम करतो, पक्ष म्हणून काम केलं. आणि माझ्या या 10 वर्षाच्या कालावधीच्या कामामध्ये म्हणजे या 2017मध्ये मी पहिली भारतीय जनता पार्टीची नगरसेविका ती त्या भागातून निवडून आली. माझ्याबरोबर अजून एक नगरसेविका निवडून आला, नाहीतर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. हा पूर्ण काम हे 10 वर्ष मी केल्यामुळे या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या पावतीवरती आज नगरसेवक निवडून आलेले. पण असं असताना कुठेतरी एक ग्रॅटिट्यूड बाजूलाच राहिला. हे काहीतरी मातंग समाजाने ह्यांना कसं जास्त मताधिक्याने निवडून दिलं आणि आम्हाला 200 मतांनी कसं निवडून दिलं, हा राग आणि हा आकच कुठेतरी ठेवून हे जाणीवपूर्वक आम्हाला टार्गेट करतात. निवडणुकीला किती दिवस झालेत?
अगदीच 3 महिन्याच्या ह्याच्यात. आणि हे त्याच्या आधीही पासून चालू आहे, कारण ह्याच्या मागच्या 2017च्या इलेक्शनला त्यांचा मुलगा 3 महिन्यात जर त्यांचा ताई एवढा मुलगा- संघर्ष, मी तुम्हाला एकटीला नाही म्हणत, कसं काम होणार मग एवढा जर संघर्ष सुरुवातीला? 2000 आधीपासून आम्ही गेले 20 वर्ष भारतीय जनता पार्टीला इथं रुजवण्यासाठी संघर्षच करतोय आणि याची दखल पण तो आतून संघर्ष आहे. तुम्ही एकत्र निवडून आलात म्हणजे तुम्ही एकत्रित काम करणं अपेक्षित आहे. नक्कीच अपेक्षित आहे, पण त्यासाठी दोन्ही साईडनी समंजसपणा लागतो, कारण टाळी एका हाताने वाजत नाही शेवटी. तर आपण पाहिलं 3 महिन्यांपूर्वी झालेली पुणे महापालिकेची निवडणूक, ज्या निवडणुकीत एकाच प्रभागातून निवडून आलेल्या या 2 नगरसेविका आणि प्रकरण पोचले पुणे पोलीस आयुक्तालयापर्यंत. मात्र अर्चना पाटील यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. जर त्यांचा व्हिडिओ मॉर्फ केला असेल, जे वाक्य त्या बोलल्याच नाहीत ते वाक्य त्या बोलल्या आहेत असं दाखवून जर त्यांची बदनामी केली जात असेल, तर याची दखल पोलिसांनी तर घ्यायलाच हवी आणि पक्षाच्या पातळीवरती देखील घेतली जायला हवी. मृणालताई, खूप गंभीर आरोप केला आहे त्यांनी तुमच्यावरती, बदनामी करत आहात आणि तुमच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देखील केली आहे. खरं तर आम्हाला त्या माझ्या सहकारी आहेत आणि मला त्यांची बदनामी करायची काही गरज नाही आहे. मी त्या ठिकाणी कुठेही मिटिंगा घेत नाही आहे. मी फक्त आम्हाला महिला मंडळ तयार करायचं आहे, त्यासाठी एक मिटिंग लावली होती आणि त्या मिटिंगमध्ये असं झालं की त्या महिला स्वतःहून आल्या आणि त्यांनी तो प्रश्न मांडला की तुमच्या नगरसेविका असं कसं बोलू शकतात. हा आमचा म्हणजे आम्ही इथे राहतो, जर इथं अशी बदनामी झाली, तुम्ही जर सिपिनच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, त्यांनी स्पष्ट तसं बोललेलं आहे. आम्ही कोणतंही मॉफ केलेलं नाही किंवा काही केलेलं नाही. तुम्ही मॉर्फ नाहीये केलेला, त्यांचा आरोप आहे की तो व्हिडिओ मॉर्फ केलाय म्हणून. नाही आम्ही तो व्हिडिओ मॉर्फच नाही केलेला. मॉर्फ केला असतं तर त्याच्यात कळलं असतं. तुम्ही सिपिनना विचारा, सिपिननी त्यांना विचारलं पण हे कुठं घडतंय. त्यावेळी आम्ही सगळे तिथं उपस्थित होतो, सगळे नगरसेवक तिथं उपस्थित होते जेव्हा त्यांनी हा प्रश्न सिपिन पुढे मांडला. आमचा मुद्दा होता ड्रग्स आणि आम्ही इथं गेले 10-15 वर्ष झालं कामच करतोय. आम्ही झोपडपट्टीमध्येच राहतोय, SRA मध्येच राहतोय. इथे राहणाऱ्या मुलींवर त्यांची लग्न ठरणार नाही, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असं त्या लोकांची, नागरिकांची व्यथा आहे की तुम्ही जर असा आरोप लावताय काशेवाडीवर तर तिथे येणाऱ्या प्रत्येकाचा दृष्टिकोन बदलतो. यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं, त्या मीटिंग आम्हाला फक्त महिला मंडळ तयार करायचं यासाठी ती मीटिंग घेतली होती, परंतु त्या मीटिंगचा विषय वेगळीकडे गेला. तो आम्ही कोणीही डिसाईड केलेला नव्हता किंवा काही नाही. तिथल्या महिलांनी येऊन आमच्याकडे ती समस्या मांडली की तुमच्या नगरसेविका असं बोलल्यात, हे चुकीचं आहे. आम्ही इथे राहतोय, आम्ही इथे वावरतोय, आमच्याकडे दुसऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होतोय. या गोष्टींमुळे ते झालेलं आहे. आता ते तुमच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार त्यांनी दिलेली आहे की तुम्ही त्यांची बदनामी करतात. तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगितलं की घटनाक्रम काय होता, नक्की काय बोललं गेलं, पण त्यांचा व्हिडिओ पसरवला जातोय किंवा त्यांच्याबद्दल असं पसरवलं जातंय की त्या इथल्या महिलांच्या बाबतीत चुकीचं बोलल्या, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही तुम्ही माझं त्या व्हिडिओमध्ये बोलले असतील, परंतु माझी अशी भूमिका आहे, मी कोणाचाही व्हिडिओ पसरवत नाही आहे. तुम्ही माझं अकाउंट चेक करा किंवा काही चेक करा, त्याच्यामध्ये आमच्या कुठल्याही अकाउंटवर किंवा इन्स्टाच्या ह्याच्यावर कुठेही त्यांचा व्हिडिओ नाही आहे किंवा आम्ही असा उपप्रचार करणार नाही. का तर ते आमच्या सहकारी आहेत, आम्ही एकत्र काम करणार आहोत. ते सहकारी आहात तर मग एक तुमच्या दोघींमध्ये संवाद आहे का? बोललात तुम्ही या सगळ्या इतक्या विषयावरती? पोलिसांकडे जाण्याच्या आधी काही त्यांनी तुम्हाला फोन वगैरे केला होता, थेट काही विचारणा केली होती? नाही, त्यांनी मला ह्या गोष्टीची कल्पनाच दिली नाही. तुम्ही जर माझ्यावर आरोप टाकत असाल, तुम्ही पहिल्यांदा संवाद करा माझ्याशी. माझं ही मागणी आहे. तुम्ही असं त्या गोष्टीची पाहणीच केली नाही आणि डायरेक्टली आरोप टाकता, हे चुकीचं आहे. पण त्यांनी दुसराही आरोप केलाय की त्यांना ॲट्रॉसिटी त्यांच्यावरती करण्याची सतत धमकी दिली जाते आहे वगैरे असं. ॲट्रॉसिटी हा विषय तर समाजाचा विषय होता. ॲट्रॉसिटीबद्दल जे समाजाविरुद्ध त्यांच्या मनात जे तेढ आहे ते समाजाने त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्याचा ते विषय मांडलेला आहे. काय नक्की विषय आहे की ज्याच्यामुळे ॲट्रॉसिटी दाखल? किंवा त्यांनी सतत आमचा जो SC समाज आहे इथं आपला पूर्ण, तर त्यांना खालच्या नजरेने बघणं वगैरे, त्यांच्या मुलांचा गैरवापर करणं की बाबा समाजात वादाचं तेढ निर्माण करणं. की आता जसं की बाबा जे आमच्यावर आता आरोप केला की असं हे आपलं काय व्हिडिओ व्हायरल करणं, हे करणं ते करणं, हे जे खोटे आरोप आहेत हे असे सतत कुणावरही आरोप करतात तिथं. ते काय समाजाच्या मुलांचा त्यांनी गैरवापर करतात तिथं. त्यांच्या विरोधात कोण काय बोललं तर लगेच ते त्यांचा अर्ज करणं, हे करणं. त्याच्यामुळे ते हे सगळं प्रकरण आपण नेत्यांपर्यंत पोहोचवलंय का? नेत्यांचं काय म्हणणं आहे? पोहोचवलं नेत्यांपर्यंत. त्यांनी मध्यस्थी करून सगळ्यांना शांत केलं होतं. कोणाला पोहोचवलं? सगळ्यांना वरपर्यंत, सगळ्यांना, अण्णांना वगैरे सगळ्यांना सांगितलेलं आहे. मुरलीधर अण्णांना हो, सगळ्यांना. हो, सगळ्यांपर्यंत. सतत
ते सतत आमच्यावर असेच आरोप करत आलेले आहेत. जसं इलेक्शन ठरलंय, इलेक्शन झाले, ते सतत काही ना काहीतरी करतात. ते आमचं काही भूमिका नसते. जर तुम्ही सतत आरोप करत असाल की तुम्ही हे करताय ते करताय, त्याच्यामुळं आमचाही उद्रेक होणार ना कुठे ना कुठे. आमची कामं चालू आहेत, आम्हाला काही करायचं नाही, आम्हाला फक्त कामं करायची. हा प्रश्न ताई त्यांनाही विचारला होता की तुम्ही दोघी एकाच प्रभागातून निवडून आलेला आहात. जानेवारीमध्ये निवडणूक झालेली आहे, इनमीन 3 महिने झालेले आहेत. तुम्ही एकाच प्रभागातून निवडून आलेल्या दोघींनी इथल्या नागरिकांचे प्रश्न सोडवणं, काम करणं अपेक्षित आहे. मात्र इतक्या टोकाला जर तुम्ही भांडत असाल तर लोकांचे प्रश्न कसे सुटणार? आमचा एकच ध्येय आहे की लोकांचे प्रश्न सोडवायचे. त्यातही ते खूप अडथळे आणतात. जर अडथळे आणत असतील तर मग आपल्यालाही कुठेतरी त्याचं हे केलंच पाहिजे ना. जर तुम्ही आमच्यावर चुकीचे आरोप टाकताय तर आम्हाला त्याला उत्तर देणंच आहे. जर आम्ही त्या गोष्टी केलेल्याच नाही तर तुम्ही त्याचा आरोप कसा काय टाकू शकता आमच्यावर? आमची जी कामं आहेत ती त्यांनी बंद पाडायचा प्रयत्न करतात. आज लोकांचे प्रश्न आहेत, आज आमची कामं आहेत भरपूर चालू आहेत. जे आता अवकाळी पावसामध्ये जर पाणी घरात घुसते, त्यामुळे आम्ही काय केलं की कामं चालू करायला सांगितली, तर त्यांनी ते कामं बंद करायला सांगितली. लेटर दिलं त्यांनी त्या बाबतीत. तुम्हाला देऊ आम्ही. तुमचं काम बंद करण्याचं हो, आता जे अवकाळी पाऊस झाला 3 तारखेला एप्रिलच्या महिन्यात, तर इथं नाला आहे. लोकांच्या घरात पाणी वगैरे गेलं. ते पाण्यामुळं आम्ही काय केलं की बाबा महानगरपालिकेला जे कामं लागलेले ते वर्क ऑर्डर वगैरे द्या पटकन, आम्ही ते प्रोसेस पटकन करून घ्या म्हणून मागे लागलो. तर ते काय लांब ते प्रोसेस करायला लागले. म्हणून आम्ही काय केलं की बाबा आपण पर्सनल लेवलला कामं चालू करूयात, आपण आपल्या स्वखर्चाने कामं चालू करू. ते कामं चालू केल्यानंतर त्यांनी लेटर दिलं आयुक्तांना की बाबा ह्यांनी अशी कामं चालू केलं, त्यांना वर्क ऑर्डर नाही, काय नाही, तर ह्यांनी कामं कशी काय चालू केली, तर ह्यांची कामं सगळी बंद करण्यात यावी, असं त्यांनी लेटरही दिलेलं आहे. तर हे सगळ्या गोष्टी ते जाणून बुजून करतात. ते त्यांचं लेटरही आहे आमच्याकडं, तेही दाखवतो तुम्हाला. हे घ्या, हे लेटर त्यांनी दिलेलं आहे. तुमचं काम बंद करावं म्हणून त्यांनी पत्र. हो, की नागरिकांची कामं. आमचे काही प्रश्न नाही आहेत, जे प्रश्न आहेत ते नागरिकांचे पण मग प्रश्न किंवा ही कामं जर अशीच राहणार असतील तर नुकसान लोकांचं आहे याच्यामध्ये. आमचं तेच म्हणणं आहे ना. जर लोकांच्या हिताचं काम करतोय आम्ही, किंवा आमचं घर भरण्याचं काम करत नाहीये, लोकांची जी गरजा आहेत त्या पूर्ण करतोय ना. ड्रेनेज लाईन जे वरिष्ठ आहेत नेते, तर त्यांनी याची दखल घ्यायला पाहिजे. हो, तेही दखल घेतातच आहे, परंतु त्यांना ते समजच येत नाहीये. नक्की काय हो, परंतु काय होतं ना, याच्यामध्ये त्यांनी जे अधिकारी आहेत त्यांनाही वडलेलं आहे. ज्या भूमिपूजनाला आमदार वगैरे सगळे उपस्थित आहे, त्या भूमिपूजनाला अधिकारी येणंच आहे. अधिकाऱ्यांचं निलंबित करून टाका, हे तिथे उपस्थित होते. हे कोणतं झालं? आमदार येतात आहे ना तिथं, त्यामुळे अधिकारी पण येतात आहे. जे अधिकारी तिथे उपस्थित होते त्यांना निलंबित करून टाका, हे त्यांनी पत्र दिलेले आहे अधिकाऱ्यांविरोधात. आपण दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकलं, मात्र प्रश्न आहे तो लोकांच्या कामाचा. पुण्यात भारतीय जनता पक्षाचे 119 नगरसेवक निवडून आलेले आहेत. मात्र या नगरसेवकांमध्ये एक वाक्यता, सुसंवाद आहे का? कारण असाच प्रकार आपण काही दिवसांपूर्वी पुण्यातील बाणेर पाषाण भागातल्या 2 नगरसेविकांच्या बाबतीत देखील पाहिला होता. मग 119 नगरसेवक निवडून येऊन पुणेकरांना त्यांचा उपयोग तो काय? कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.